उठल्यापासून ती वंगळ झर तंबाखू खायचं, पिच्च पिच्च थुकत बसायचं, एवढंच काम लागलंय आता. मग का करू? पप्पा काय रे पप्पा, भयानं बुद्धीवर बुक्की घातलंय बकमन. कुठ मारले? इथं पप्पा डोक्यावर, इथं राहते की बुद्धी. हा डोक्यात मारले होय. होय रे रबरी तोंडाच्या, त्याला का मारला दुसरं? म्या कवा घातला रो तुला बुक्की? म्या नाही पप्पा घालायला. अवकाळीचा ही बी घाबरू मग. हा म्या बी तेच म्हणलाले हो. उठल्यापासून झोप जे कोणा कळ करण्यावर हे दोन्ही बी अवकाळ्या पुचीचे बारक तर लई उष्ट झाले की ह्याला खूपसा शाळेत नेऊन बक्कळ मोठं झालंय. हा तू बरोबर बोलीस बघ. थांब ही चाल लगेच काटा काढी तू मास्तरला फोन लावून शाळेत घाली. हॅलो. हा गुरुजी. हा बोला. आई गुरुजी काय बी नाही, ती बारक घाबरू लय अवकाळी झाली, बक्कळ मोठं झाली. आता लावा त्याची टीसी घ्या अंगणवाडीला त्याला. हा घ्यायला काही अडचण नाही. बर त्याचा डावा हात असं डोक्याच्या वरून कानाला पोहोचत आहे का बघा बरं. आई गुरुजी हाताचं का करता? हात तर पार कानाच्या खाली चाललाय. बर तेच त्यानं हागून आल्यावर गाण धुवाय शिकले बघा. लंगडी गाला या लागली.